Hello everyone. Let's move on to the next diseases from topic number 6, that is disease manifestation and symptoms. Okay, out of 7 disease, it's the fourth. Okay, diabetes. Okay, diabetes is nothing but the level of sugar in the blood. Okay, मधुमेह असं आपण म्हणतो त्याला. इटिओलॉजी बघा त्याचं. ओके, हा डिसीज कशामुळे होतो पहिल्यांदा. कॉज ऑफ डिसीज. Diabetes mellitus is a clinical syndrome characterized by increase in blood sugar level due to deficiency of insulin. ओके, इन्सुलिनची कमतरता असली तर आपल्याला डायबिटीज होऊ शकतो. त्याचे टाइप्स आपण बघूया आपण. ठीक आहे. Pathophysiology means what? The mode and transmission or the development of this particular disease in the body. Okay, हा डिसीज कसं स्प्रेड होतो का बॉडीमध्ये. The normal blood glucose level ranges from 70 to 90 per 100 ml of your blood. Okay, normal range काय 70 to 90. Okay, if the blood sugar is more than normal concentration, then it is known as hyperglycemia. Okay, more than म्हणजे काय hyper. Okay, but when the blood sugar is less than normal concentration, then it is known as hypoglycemia. Pathophysiology मध्ये हे दोन्ही डेफिनेशन कंपल्सरी लिहायचं आहे तुम्हाला. Next, a patient with type 1 diabetes mellitus is known as IDDM or juvenile onset of your diabetes. Okay, below 40 years मध्ये हे शक्यतो type 1 चा diabetes होऊ शकतं. Okay, next बघा, a patient with type 2 is also known as non-insulin dependent NIDDM. Okay, after 40 years of age होऊ शकतं. Okay, ह्या डायबिटीज होण्यामागचं रिझन बघू काय बघूया आपण. हेरिडिटरी. ओके, जर हेरिडिटी फंक्शन असेल, अनुवंशिकता असेल, तर हा रोल एका जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन मध्ये ट्रान्सफर होऊ शकतो. ओके, इट कॅन बी ट्रान्सफर टू चिल्ड्रन अँड ग्रँड चिल्ड्रन. ओके, ओबेसिटी, लठपणा जर असेल. ओके, इट इज वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर्स इन इंडिव्हिज्युअल विथ फॅमिली हिस्ट्री ऑफ डायबिटीज मेलाइटस. ओके, infection बघा, some viruses like influenza, mumps destroys beta cells of isolates of Langerhans. Okay, some drugs may disturb the increase or the release or uptake of the insulin. Okay, and drug मुळे सुद्धा इन्सुलिनचं कमी जास्ती होऊ शकतं बघा. असे ड्रगची नावं बघा, फिनिटॉइन, कॅटाकोलामाइन्स, लिथियम अँड थायरॉइड प्रिपरेशन्स. ओके, हे ड्रग मुळे रिलीज किंवा अपटेक ऑफ इन्सुलिन होऊ शकतं. ठीक आहे, कळतं. हे कॉजेस लक्षात ठेवा, हेरिडिटरी, ओबेसिटी अँड इन्फेक्शन्स. ओके, कळतं. नेक्स्ट, साइन अँड सिम्पटम्स बघा. जर शुगर झालं असं आपल्याला वाटलं तर काय काय साइन अँड सिम्पटम्स लक्षणं बघा. पॉलिडिप्सिया. ओके, इन्क्रीज इन थ्रस्ट. ओके, आपल्याला तहान लागायला लागते, पॉलिडिप्सिया. लॉस इन बॉडी वेट विथ मस्क्युलर फॅटिक. ओके, मस्क्युलर रिजनमध्ये थकवा येणं आणि लॉस ऑफ बॉडी वेट. पॉलिफॅजिया, एक्सेसिव्ह इटिंग. ओके, खूप भूक लागणं. ओके, खूप भूकही लागतं आणि बॉडी वेट सुद्धा कमी व्हायला लागतं. ओके, अँड पॉलियुरिया. ओके, फ्रिक्वेंटली युरिनेशनला जाणं. ओके, कीटोॲसिडोसिस, नॉक्टुरिया अँड ब्लड व्हिजन. ओके, acidic secretion in ketone bodies. Okay, nocturia means शक्यतो रात्री जास्तीत जास्त युरिनेशन होणं आणि ब्लड विजन सुद्धा आपल्याला क्लिअर नसणं. ओके, नंबर्स ऑफ नमनेस इन फिट. ओके, हातपाय गळून गेल्यासारखं वाटतं. ओके, स्लो हिलिंग ऑफ वुंड्स. ओके, शक्यतो डायबिटीज पेशंटला कधीच जखम होऊ नये असं म्हणतात. ओके, कारण ते जखम भरायला खूप वेळ लागतो, स्लो हिलिंग होतं. ओके, रेटिनोपॅथी, लेजन ऑफ व्हिजन. ओके, रेटिनल डिस्फंक्शन सुद्धा होऊ शकतं आणि लेजन स्ट्रक्चरल चेंजेस सुद्धा होऊ शकतं आय व्हिजन मध्ये. अँड रिनेल फेल्युअर मे अपर. ओके, डायबिटीज पेशंटला सगळ्यात जास्त रिस्क काय असतो, रिनेल फेल्युअरचा, किडनी फेल्युअरचा. ओके, त्याच्यावरती ट्रीटमेंट बघा काय. द ट्रीटमेंट ऑफ डायबिटीज मेलाइटिस इनिशिएट्स बाय इन्सुलिन प्रिपरेशन विथ monodrug therapy. Okay, insulin united by SC depending on the gravity of
डायबिटीज मेलाइटस. ओके, इन्सुलिन आपण प्रिपरेशन करतो आणि सबक्युटेनियस रूट थ्रू आपण ते देतो ॲज पर द सिव्हिअरिटी ऑफ युअर डायबिटीज मेलाइटस. Chlorpropamide 250 milligram once in a day. Okay, glibenclamide 2.5 5 milligram up to 5 milligram daily. Okay, use of oral hypoglycemic agent. Okay, generally these are prescribed in combination. Okay, glibenclamide and metformin हे त्याचे रेशो मी खाली दिले बघा, 0.5 to 5 milligram and 250 to 500 milligram हे मेटफॉर्मिनचा कॉम्बिनेशन असलं पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे ग्लिकाझाइड प्लस मेटफॉर्मिन 80 मिलीग्रॅम अँड मेटफॉर्मिनचा कंटेंट आहे 500 मिलीग्रॅम. ओके, परत हे ट्रीटमेंटचा पार्ट आहे. ओके, हे सगळे ड्रगचे नावाचे लक्षात ठेवा. ओके, सबक्युटेनियस रूट थ्रू आपण हे 250 मिलीग्रॅम आणि 2.5 to 5 मिलीग्रॅम डेली असं देतो. यूज ऑफ ओरल हायपोग्लायसेमिक एजंट. ओके, कॉम्बिनेशन मध्ये देतो हे. ओके, परत नेक्स्ट आहे डाएट कंट्रोल असलं पाहिजे. स्वीट खाणं आपण टाळलं पाहिजे. ओके, पोटॅटो सुद्धा खाणं टाळलं पाहिजे. ओके, राईस, एक्सेस प्रोटीन अँड फाईट डाएट कन्झम्पशन इज ऑल्सो रेस्ट्रिक्टेड. ओके, डायबिटीजचं पेशंट हे प्रत्येक घरामध्ये असतोच, म्हणून तुम्ही त्याच्यावरती ट्रीटमेंट घेताना शक्यतो काळजी द्यायचं. ओके, आणि त्यांना कसं जखमा वगैरे व्हायला पाहिजे नको आहे ते सुद्धा, कारण ते वुंड हिलिंग प्रोसेस हे स्लो असतं. ठीक आहे, डाएट कंट्रोलमध्ये तुम्ही हे सगळे व्हेजिटेबल्स किंवा प्रोटीन किंवा फॅट डाएट कंटेंट असतील तर ते स्ट्रिक्टली रेस्ट्रिक्ट असले पाहिजे. ओके, डायबिटीज पेशंटला. नेक्स्ट नंबर 5 पेप्टिक अल्सर. ओके, पेप्टिक अल्सर बघूया आपण. इटिओलॉजी. पेप्टिक अल्सर डिसीजेस इन्क्लूड अल्सरेशन इन द GI tract. ओके, अल्सर होऊ शकतं GI tract मध्ये, वेअर द परायटल सेल्स सिक्रेट्स हायड्रोक्लोरिक ऍसिड. स्ट्रेस अल्सर, गॅस्ट्रिक अल्सर, डिओडिनल अल्सर अँड NSAIDs इंड्युस्ड अल्सर आर मोस्ट कॉमन. हे त्याचे टाइप्स आहेत. ओके, स्ट्रेस अल्सर, गॅस्ट्रिक अल्सर, डिओडिनल अँड NSAIDs इंड्युस्ड नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग्स NSAID. ओके, पॅथोफिजिओलॉजी बघा म्हणजे काय, मोड अँड डेव्हलपमेंट ऑफ diseases. Okay, it never occurs in absence of hydrochloric acid. The patient of duodenal ulcer show gastric hypersecretion of gastric acid. It is due to increase in the parietal cell mass and excessive gastric juice. Okay, it is a reason. Sign and symptoms of burning sensation of stomach and gastric pain peptic ulcer झाल्यानंतर. Okay, burning sensation होऊ शकतं. Okay, जळजळ करणे पोटात आणि गॅस्ट्रिक ज्यूस. इन क्रोनिक अँड रिकरंट अल्सर हिमोरेज इन स्टमक मे ऑकर. ओके, क्रोनिक जर असेल. ओके, क्रोनिक म्हणजे तुम्हाला मी सांगितलंय. ओके, म्हणजे लॉंगर पिरियड ऑफ टाइम जो पर्टिक्युलर डिसीज राहतो त्याला आपण क्रोनिक म्हणतो शक्यतो. ओके, आणि रिकरंट म्हणजे रोग उलटणं असं म्हणतो. पण अल्सर असं जर झालं तर हिमोरेज सुद्धा होऊ शकतो, हेवी ब्लड लॉस होऊ शकतो स्टमक मध्ये. इन सम केसेस देर मे बी एनेमिया. एनेमिया म्हणजे तुम्हाला मी सांगितलं, एनेमिया इज नथिंग बट द conduction in which the decrease in RBCs or hemoglobin in blood. Okay, decrease in the level of hemoglobin in the blood is nothing but the anemia. Okay, pain in thorax region and upper abdominal region mainly at midnight. Okay, नेक्स्ट आहे त्याच्यावरती ट्रीटमेंट कसं केलं पाहिजे बघा. पेप्टिक अल्सर वरती खाली जे दिलेले आहेत हे 1, 2, 3, 4 सगळे ड्रगचे नाव आहेत. ओके, आणि सपोर्टिव्ह मेजर सुद्धा आहेत. हे तुमच्या लक्षात आलं पाहिजे. ओके, ट्रीटमेंट कसं घेतलं पाहिजे, त्याचे डोस पण दिलेले आहेत, टाइम्स पण दिलेले आहेत, म्हणजे त्याचं फ्रिक्वेन्सी काय, डोस काय आणि ड्रगचे नावं काय. ओके, फर्स्ट बघा, ट्रीटमेंट ऑफ गॅस्ट्रिक अँड पेप्टिक अल्सर फोकसेस ऑन न्यूट्रलायझिंग ऑर डिक्रीजिंग ऍसिडिटी विथ. ओके, मेन फोकस काय आहे, एकतर तो ऍसिड सिक्रेशन न्यूट्रल करायचं किंवा डिक्रीजिंग ऍसिडिटी जे असतं तेच थांबवायचं. ओके, त्यासाठी आपण काही इथे काही मेडिसिन प्रिस्क्राईब केले बघा.
ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल 5 ml BID. ओके, तुम्हाला मी सांगितलं होतं BID म्हणजे काय, बिस इन डाय मीन्स 2 times in a day. लॅटिन टर्म्स आपण नेक्स्ट टॉपिकला घेणार आहोत. ओके, नेक्स्ट आहे बिस्मथ substrate. Okay, 250 milligram, again BID means bis in dye means 2 times in a day. Okay, 250 milligram bismuth substrate for the treatment of peptic ulcer 2 times in a day. Okay, use of H2 blockers बघा, cimetidine किंवा ranitidine 400 milligram at bedtime. Okay, next आहे famotidine. Okay, 40 milligram at bedtime. Okay, हे बीटा H2 ब्लॉकर्स आहेत. ओके, शक्यतो आपण हे नाईट टाइमलाच घेतो. ओके, नेक्स्ट आहे प्रोटॉन पंप ब्लॉकर्स. ओके, ओमिप्राझोल 20 to 40 milligram वन्स इन अ डे. ओके, किंवा वन्स डेली असे म्हणू शकता तुम्ही. हे प्रोटॉन पंप ब्लॉकर्स आहेत. त्याचं नेम ऑफ ड्रग आहे ओमिप्राझोल. त्याचं डोस दिले त्याने 20 to 40 milligram. ओके, आणि फ्रिक्वेन्सी काय, once in a day or once daily. Okay, नेक्स्ट आहे सपोर्टिव्ह मेजर्स. ओके, पेप्टिक अल्सर आपण पूर्णपणे आपल्याला जर अवॉइड करायचं असेल, पेप्टिक अल्सर हा डिसीज आपल्याला थांबवायचा असेल तर काही सपोर्टिव्ह मेजर्स दिलेले त्यांनी. ओके, हे ट्रीटमेंट तर करावंच लागतील. ओके, त्यासोबतच काही सपोर्टिव्ह मेजर्स बघा, अवॉइड अल्कोहोल कन्झम्पशन अँड सेल्फ मेडिकेशन ऑफ NSAIDs. ओके, काही लोकांना सेल्फ मेडिकेशनची सवय असते. ओके, म्हणजे लास्ट टाइमही आपल्याला हार्ट डिसीज झाला होता, परत आपल्याला हार्ट डिसीज झाला म्हणजे मेडिसिन सुद्धा तेच असतील. किंवा काही लोकांना स्वतःहून काही मेडिसिन रिकमेंड करायची सवय असते आणि ते कंझ्युम विदाउट कन्सल्टेशन ऑफ द फिजिशियन स्वतःला घेण्याची सवय असते. मग अशा वेळेस आपण सेल्फ मेडिकेशन टाळलं पाहिजे. ओके, NSAID म्हणजे काय, नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लॅमेटरी ड्रग्स. ओके, अल्कोहोल कन्झम्पशन सुद्धा आपण पूर्णपणे स्टॉप केलं पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे अवॉइड स्पायसीस फूड्स. ओके, जे जास्त जंक फूड असतील किंवा फॅट कंटेनिंग फूड असतील किंवा लिपिड कंटेनिंग फूड असतील ते आपण पूर्णपणे स्टॉप केलं पाहिजे. ओके, स्पेशली स्पायसी फूड असं म्हणलं त्यांनी, जे तिखट असतात किंवा जास्ती मसालेदार असतात ते असे फूड्स आपण अवॉइड केलं पाहिजे. ओके, नेक्स्ट आहे अवॉइड मेंटल स्ट्रेसेस. ओके, मेंटल स्ट्रेस सुद्धा जास्ती घेऊ नये किंवा देऊ नये. ओके, अवॉइड मेंटल स्ट्रेस. ओके, दीज आर द सम सपोर्टिव्ह मेजर्स फॉर पेप्टिक अल्सर डिसीजेस. ओके, इम्पॉर्टंट पार्ट आहे त्यामध्ये या दोन डिसीज मध्ये बघा, डायबिटीज मध्ये पॅथोफिजिओलॉजी हा खूप इम्पॉर्टंट पार्ट आहे. त्याच्यामध्ये टाईप 1 टाईप 2 डायबिटीज. ओके, त्याच्यानंतर कुठले पर्टिक्युलर ड्रग कंझ्युम केल्यानंतर सुद्धा आपलं इन्सुलिनचं सेक्रेशन अपडाऊन होऊ शकतं. त्याची नावं दिलेत बघा, फिनिटॉइन, कॅटेकोलामाइन्स, इथिलिथियम, थायरॉइड प्रिपरेशन्स. ओके, साइन अँड सिम्पटम्स हे लक्षात ठेवा. ट्रीटमेंट, इनिशियल ट्रीटमेंट काय, कॉम्बिनेशन थेरपी काय आहे, डाएट कंट्रोल काय असलं पाहिजे या डायबिटीजमध्ये ते सुद्धा लक्षात घ्या. नेक्स्ट आहे पेप्टिक अल्सरमध्ये इटिओलॉजी, पॅथोफिजिओलॉजी. ओके, हायपर सेक्रेशन ऑफ गॅस्ट्रिक ऍसिड असे काही वर्ड्स आहेत. साइन अँड सिम्पटम्स पेप्टिक अल्सरचे थोडेसे वेगळे आहेत पण हे लक्षात घेतलं पाहिजे. बर्निंग सेन्सेशन असेल, रिकरंट हेमोरेज असेल, ॲनेमिया असेल, थोरॅक्स पेन असेल. ओके, हे काही पेप्टिक अल्सरचे काही साइन अँड सिम्पटम्स आहेत. इतर डिसीजपेक्षा वेगळे आहेत थोडंसं, ते पाठ करताना त्याच्यावरती जास्त फोकस करा. ट्रीटमेंट जो पार्ट आहे हे फर्स्ट 3 जे आहेत हे सगळे ड्रगचे नाव आहेत. ओके, 1 2 3 आणि 4th वन जो आहे हा तुमचा सपोर्टिव्ह मेजर्सचा पार्ट आहे. ओके, या पर्टिक्युलर ड्रग सोबतच हे सपोर्टिव्ह मेजर सुद्धा असले पाहिजेत. ओके, आतापर्यंत तुमचे टोटल 5 डिसीजेस इथे कव्हर करण्यात आलेले आहेत. ओके, राहतात फक्त 2 डिसीज, ते आपण नेक्स्ट ऑनलाईन लेक्चरला कंटिन्यू करूया. ओके, थँक्यू.